मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत ज्या वहिनींना. त्यांचं नाव आहे प्रिया रविप्रकाश भांडे आणि लिटिल चॅम्प. एवढीशी ती चिमुरडी येते, माईक हातात घेते, असं सुंदर गाणं म्हणते आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तिलाही भेटणार आहोत. श्रुती रविप्रकाश भांडे, अकोला इथून आलेली ही लिटिल चॅम्प आता लोकांच्या मनात राज्य करू लागलेली आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. बरं वैदी उखाणा. होम मिनिस्टरचे औचित्य, झी मराठीचे आभार. होम मिनिस्टरचे औचित्य, झी मराठीचे आभार. रविप्रकाश रावांचाच आहे माझ्या जीवनात आधार, माझ्या जीवनात आधार. तुम्ही काय? एवढा मोठा समुद्र, त्यात छोटीशी होडी, प्रियाची आणि माझी लाखात एक जोडी. अरे वा. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे सासरे. नमस्कार बाबा. माझ्या ननंदबाई. नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. आणि माझी मावशी. नमस्कार. तुमचं बाहेर कुठलं? माझं कारंजा लाड. आणि मग घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, दादा वहिनी. आई बाबा काय करायचे? माझे वडील आर्मीत होते. आर्मी आणि आई घरीच. बालपण कसं गेलं? बालपण वडील आर्मीत असल्यामुळे खूप स्ट्रिक्ट गेला. तुमचं बालपण? बाबा संगीत शिक्षक होते. हो. त्यांनी मला संगीत शिकवलं. म्हणजे आजोबांकडनं तुमच्याकडे, तुमच्याकडनं नातीकडे. हो 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 ना. असं संगीत. मग तुम्ही पहिलं गाणं कुठलं गायलं होतं? कुहू कुहू बोले कोयलिया, कुंज कुंज में भौरे डोले, गुनगुन बोले आ, कुहू कुहू बोले कोयलिया. वा 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 वा. मला तुला विचारायचं आहे श्रुती, तू मला सांग, जर तुला आता इथे आम्ही परीक्षक म्हणून बसवलं तर ह्या गाण्याबद्दल तुझं मत काय? मला फार आवडलं. काय आवडलं त्या गाण्यातलं? कमाल धमाल बे मिसाल परफॉर्मन्सेस म्हटलं. बरं तू आता कुठलं गाणं ऐकवणार आम्हाला? न कळता असे ऊन मागून येते, सुखाचे पुन्हा दुःखचा होल घेते, कितीदा हसूनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. न कळता असे ऊन मागून येते, सुखाचे पुन्हा दुःखाचा होल घेते. वा 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 वा. थँक्यू. श्रुती कसं वाटतंय तुला आता? तू सध्या गाते आहेस तर? खूप छान वाटतं. खूप छान. कोण कोण मित्र झालेत तुझे? माझे सगळेच. तुझी शाळा कुठली? माउंट कार्मेल. पण मग मला सांग, शाळेतल्यांची प्रतिक्रिया काय? म्हणजे समजा माझं गाणं झालं सध्या टीव्हीवर तर लगेच फोन येत की छान गायली. तुला आवडलेलं गाणं कुठलं तू गायलेलं? जीव दंगला. जीव दंगला म्हण ना. जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू, पैल तीराने शील साथ मला देशील, काळीज माझ तू, सुख भरतीला आलं नभ धरतीला आलं, पुनवता चांद तू, जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाचे आस तू. अरे वा 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 वा. थँक्यू. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 9 वर्ष ना. 9 वर्ष. कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? मिक्स आहे. मिक्स आहे म्हणजे? म्हणजे जर मूड काम असेल, म्हणजे शांत असेल तर खूप छान आहेत, खूप पोलाईट आहेत. आणि मग जर रागात असतील तर भयानक आहे. भयानक आहे. आणि वहिनींचा स्वभाव कसा आहे? समजदार आहे. हा. त्यामुळेच मला हिला श्रुतीला घडवता आलं. बर. म्हणजे मी फक्त श्रुतीवर फोकस करू शकलो. गाण्याची आवड पहिल्यापासून
हो तुम्हाला तुमच्या घरात वडिलांकडनं आलेली. हो 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 वहिनींना कधी शिकवावं गाणं असं नाही वाटलं तुम्हाला? हो शिकवलं मी. काय हो? हो शिकवतात ते मला. कुठलं? तू जहा जहा चलेगा मेरा साया. ते ते स्वतःसाठी. बरं, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ मिळवून देणार का बघूया. समोर 3 चित्र आहेत. या 3 चित्रांना ओळखलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. बक्षीस अंगठी, कसली? नवरत्न अंगठी. अभिनंदन अभिनंदन. दुसरं चित्र ते हातात घालतात ते, त्याला काय म्हणतात, ब्रासलेट. हा. खडा गुलाबी रंगाचा मला माहित आहे, रुबी. अभिनंदन. रुबी ब्रासलेट. तिसरं झुंबर म्हणतात बहुतेक त्याला, आणि ते बनलेले आहेत मोत्याचे झुंबर. अभिनंदन अभिनंदन. एकदम सोपा पेपर होता तुमच्यासाठी हा, गुरुजी. सोपा. वहिनींना मिळत आहे लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. नमस्कार. या तुमच्या मावशी. मावशी, कसं वाटतंय? छान वाटतं. आता ही तुमची नात. नात. काय सांगणार नातीबद्दल? जेव्हा तुम्ही तिला टीव्हीवर बघितलं काय वाटलं? खूप आनंद वाटतो. मी सगळ्यांना सांगते की आज श्रुतीचं गाणं आहे, श्रुतीचं गाणं आहे. सगळ्या आजूबाजूंना सगळ्यांना सांगते, सगळ्यांना मोबाईलवर सांगते, तिची स्क्रिप्ट आली की सगळ्यांना. तुम्ही कुठे राहता? मी खामगावला. म्हणजे किती लांब अकोल्यावरून? तरी पण 60 किलोमीटर. मग श्रुतीच्या प्रत्येक गाण्याच्या वेळेला खूप तिचेच गाणे बघत असते नेहमीच. सुंदर गाते ती. खूप सुंदर गाणे. बाबांचं शिकवणी आहे, आजोबांचा आशीर्वाद आहे. खूपच छान. आणखी काय आणि मेहनत पाहिजे? पण खूप करतात. तुम्हाला गाण्याची आवड वगैरे मावशी? हो, जाते तेव्हा ते ऐकते तिचे गाणे, आवडते पण नाही जमत. नाही जमत? गायला जमत अच्छा नाही. अच्छा अच्छा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय सुनेबद्दल काय सांगणार तुमच्या? सुनेबद्दल काय सांगा, म्हणजे हे असं यांचं म्हणजे लग्न झाल्यापासून मला आनंद आहे यांच्याकडून. अरे वा, खुश आहात तुम्ही? खुश एकदम. नातीबद्दल काही सांगायलाच नको, कारण का की नातीनं थोडंसं म्हणजे मानाचं स्थान दिलं. जसं की आजोबांना हे शेवटचे जे दिवस आहेत, आपण म्हणतो 3ऱ्या आश्रमातले, तर हे पाहायला मिळालं, हे कौतुकास्पद. म्हणजे खूपच कौतुक करावं असं वाटते. पण तुम्ही जेव्हा मुलाला शिकवत होता हां, तेव्हा भविष्यात नाच सुद्धा गाण्यात येईल, संगीतात येईल असं वाटलं होतं? असं वाटलं होतं. पण कारण का की मला अशी खात्री आहे की मुलगा एवढ्या चांगल्या प्रतीचा गातो, तर त्याच्यामुळे हा आपल्या अपत्यांना याच्यापेक्षा जास्तच पुढे नेईल असंच वाटलं. वाव. पण तुम्ही जेव्हा त्यांना गाणं शिकवत होता हो, हो. त्यावेळेला तुमच्याकडे तर फार मर्यादा असतील हो ना. अकोल्यामध्ये, हो. हो की नाही? म्हणजे हो. गाण्याचे वगैरे त्या वेळेला कार्यक्रम वगैरे होत होते? नाही, कार्यक्रम होत होते मधून मधून. हो ना. तुम्ही कोणाकडे शिकला होता? माझे गुरुजी आळशी म्हणून होते तिथे अकोल्याला, बरं. त्यांच्याकडे मी संगीत विशारद झालो. आणि शास्त्रीय संगीत? हा, शास्त्रीय संगीत. आज काहीतरी ऐकवा ना थोडंसं. एक मी कंपोज केलेली एक बागेश्री रागातली चीज ऐकवतो. चालेल ना? सा ग मधनी सा नी ध म प ध ग रे सा. अंबुआ की डार कोयलिया बोले, अंबुआ की डार कोयलिया बोले, सुन सुन हुक उठत मन मोरे, अंबुआ की डार कोयलिया बोले, अंबुआ की डार कोयलिया बोले, अंबुआ की डार कोयलिया बोले. वा वा वा. काय तुमचं काय म्हणणं आहे? काय प्रतिक्रिया तुमच्या वहिनीबद्दल काय म्हणणं आहे? काय सांगणं आहे? वहिनी माझ्या फ्रेंडसारखीच आहे, मैत्रिणीसारखीच आम्ही राहतो. म्हणजे मला वाटतं मी दादासोबत
जेवढं नाही बोलत तेवढं वहिनीसोबत बोलते त्यांच्या लग्नानंतर. आणि वहिनी पण माझ्यासोबत दिलखुलास बोलतात. तुम्ही? मी ताईची कझिन. ओके. कसं वाटतंय हे सगळं बघून? बापरे, खूप छान. अगदी म्हणजे श्रुती आधी एका कॅडबरीवर गाणं गाऊन टाकायची. आता मला वाटतं 1-2 अजून वाढवावं लागतील की आता गायचं असेल तर. ती म्हणाल नाही आता तर मी सेलिब्रिटी श्रुती, आता मला अजून 1-2 लागतील. अरे वा 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 वा. नाही पण खूप छान श्रुती, आत्तापासून तू इतकी छान गातेस, भविष्यात नक्की प्रगती करशील हा विश्वास आहे आम्हाला. आणि तशीच गात राहा कायम. या सगळ्या गप्पांनंतर आता तुम्ही दोघी आहात, बरोबर? एक छोटासा खेळ आहे तुमच्या दोघींसाठी आणि तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार या खेळात ते बघायचं आहे. ज्या जिंकणार त्यांना मिळणार अर्थातच बाजूबंद. बघूया काय घडणार या खेळात. खेळ सोपा आहे. 4 रंगाची ग्लास आहेत. तुमच्याकडे सुद्धा 2 रंग आहेत, इथे 2 रंग आहेत आणि तितक्या रंगाचे मणी आतमध्ये आहेत. बरोबर एका वेळेला एकच मणी उचलायचा आणि जो रंग आहे त्यामध्ये तुम्ही टाकायचा. सगळे मणी त्या त्या रंगामध्ये गोळा करायचे. सगळ्यात आधी हा खेळ जे कोणी पूर्ण करणार त्यांना आज झी मराठीकडून हा बाजूबंद मिळणार. 1, 2, 3. आहे अजून त्याच्यात? कुठला रंग आहे? निळा रंग. किती राहिले? 3. 3. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. लिटिल चॅम्प्स मधल्या श्रुतीला आणि तिच्या कुटुंबाला आज आपण भेटत आहोत. काय श्रुती, कसं वाटतंय तुला? खूप छान. अशीच बोलतेस घरी पण? कितवीत आहेस तू? मी 2रीत. दप्तर जड वाटतं की हे जड वाटतं? दप्तर. हे काय आहे, याला काय म्हणतात? मेलोडिका. मग कसं वाजवणार? आम्हाला जरा एखादं गाणं वाजवून दाखव ना त्यावर. अरे वा. कसं काय शिकवलंय तुम्ही? हे वाद्य घरी आणून पण जास्त दिवस नाही झाले. आता गेल्या दिवाळीला आणलं. हो. त्यापूर्वी हार्मोनियम पण तिनं आज इंट्रोड्यूस केल्यावर 8 दिवसात एक गाणं, कठीणवाला एक गाणं तिच्या हातातून निघालेलं होतं. सगळं ते म्हणतात ना, जन्मताच कलागुण असतात किंवा ते सूर मिळतात, तसं तिच्या बाबतीत झालेलं. तुझ्यावरती बाबा रागवतात की आई रागवते? दोघे पण खूप कमी, खूपच जास्त कमी. हो, खूप प्रेम करतात तुझ्यावर. किती गोड. तुला ओरडतच नाही ना, कोणी रागवतच नसेल ना, इतकी गोड म्हणजे आहेस म्हणून. थोडे ओरडतात, म्हणजे एकदम थोडे. एकदम थोडे. म्हणजे श्रुती गोड आहे म्हणून की श्रुती मस्ती कमी करते म्हणून? मस्ती कमी करते म्हणून. नाही, पण श्रुती गोड गाते हे पण खरं आहे, हो की नाही? थँक्यू. अनेक वर्ष बाबांनी साधना केली, आजोबांनी साधना केली आणि आता श्रुती सुद्धा तितकीच संगीताची प्रामाणिकपणे सेवा करते आहे. झी मराठीने सातत्याने संगीताची सेवा केली आणि आपण बघितलं की कायम झी मराठीने आपलं जे अग्रस्थान आहे ते कायम ठेवलं. याचं कारण संगीत. आणि मग लिटिल चॅम्प्सचं ते पर्व असू द्या किंवा आत्ताचं हे पर्व, तेव्हाचे ते लिटिल चॅम्प्स आता पंचरत्न म्हणून बसलेले आहेत. आणि असे कितीतरी या संगीताच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेले, साधना करणारे असे कितीतरी कलावंत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. त्यांना त्या त्या वेळेला ती संधी मिळाली असती तर कदाचित आज खूप वेगळं चित्र आपल्याला आणखी बघायला मिळालं असतं. तेव्हा तुझ्या माध्यमातून मी झी मराठीलाही नमस्कार करतो
आणि त्याचबरोबर आता आज सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणशील का? कुणाशी भांडत नाहीस तू मैत्रिणींबरोबर? कुणाचा राग येत नाही तुला? खरं सांग. नाही, नाही? खरंच नाही. बाबा तुम्ही आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल? आईच्या आशा थोड्या पल्लवित झाल्या हिलाच म्हणेल. का हो? काही चुकलं असेल तर किंवा इच्छाकडे लक्ष देता देता हिच्याकडे थोडं लक्ष कमी दिलं जाते, पण ती समजदार असल्यामुळे तिला काही इश्यू नसतो, म्हणजे प्रॉब्लेम नसतो त्या बाबतीत. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी श्रुतीचीच मागेल, कारण तिला मी खूप रागवते. हो. तिने नाही सांगितलं पण मी रागवते तिला. एखाद्या वेळेस खूप जास्त होऊन जाते ते, त्यासाठी श्रुती सॉरी. चला आता आईला पैठणी मिळवून कोण देणार? बाबा देणार का श्रुती देणार ते बघणार आहोत. बाबा आणि श्रुती या दोघांमध्ये एक खेळ आहे आणि या खेळात जे कोणी जिंकणार ते वहिनींना पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार. बघूया कुणाला मिळणार ती संधी. या खेळामध्ये असंख्य तुकड्यांमध्ये असलेलं चित्र अचूक जुळवायचं आणि खेळ पूर्ण करायचा. 1 2 3. अभिनंदन. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. श्रुतीला सारेगमप लिटिल चॅम्प्स हे पर्व आणि त्याचबरोबर भविष्यातल्या तिच्या प्रगतीसाठी खूप मनापासून शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.